नमस्कार श्रोते हो, नामाची महिमा पॉडकास्टमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत वास्तव आणि प्रत्येक साधकाच्या अनुभवातील विषय जाणून घेणार आहोत. उपाख्यान 34, जपात येणारे अडथळे. नामजप ही सर्वात सोपी, सर्वात सहज साधना आहे. पण तरीही अनेक वेळा मन म्हणते, आज नाही, उद्या घेऊ, किंवा जपात काही रस वाटत नाही. हे सर्व म्हणजे साधनेतील सूक्ष्म अडथळे. त्यांना ओळखणे आणि शांतपणे पार करणे हीच खरी तपश्चर्या आहे. पहिला अडथळा म्हणजे मनाची चंचलता. आपण जप सुरू करतो आणि काहीच क्षणात विचारांची गर्दी सुरू होते. भूतकाळ, भविष्य, चिंता, इच्छा सगळं मनात फेर धरतं. यावेळी मनावर राग न आणता पुन्हा पुन्हा प्रेमाने नामाकडे वळवणे आवश्यक आहे. जसं बालक पळून गेलं की आई त्याला ओरडत नाही तर अलगद परत ओढते, तसं. दुसरा अडथळा म्हणजे आळस आणि उदासीनता. मन म्हणतं आज थकलो आहे, उद्या जास्त घेऊ. पण उद्याचं नाम आज घेतलेलं नसतं. म्हणून जपात सातत्य राखा. थोडं घ्या पण दररोज घ्या. नित्य जप म्हणजे अंतःकरणातील दीप कायम पेटलेला ठेवणे. तिसरा अडथळा म्हणजे परिणामाची अपेक्षा. मी इतक्या माळा घेतो तरी मन शांत का नाही, ही अधीरता जपाच्या आनंदाला हरवते. नाम हा व्यवहार नाही की लगेच फळ मिळावं. तो प्रेमाचा प्रवास आहे, जो हळूहळू आपल्याला रूपांतरित करतो. चौथा अडथळा म्हणजे अहंकार. मी इतका जप केला, मी साधक आहे, ही भावना येताच नामाची शुद्धता ढळते. जप म्हणजे स्वतःला लहान करणे, भगवंताच्या समोर नम्र होणे. अहंकार जपाचा द्वार बंद करतो, नम्रता त्याच दारातून कृपा आणते. पाचवा अडथळा म्हणजे बाह्य व्यत्यय. घरातील गोंधळ, कामाची गडबड, कोलाहल या सर्व गोष्टी जपात लक्ष भटकवतात. पण हे थांबवणे नेहमी शक्य नसते. त्याऐवजी आपण आतून स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. संत म्हणतात, बाहेर गोंधळ असू दे पण अंतःकरणात शांतता असू दे. शेवटी एक महत्वाचा अडथळा, रसाचा अभाव. कधी नामात आनंद वाटत नाही, कंटाळा येतो. पण ह्या अवस्थेतच जप खरा सुरू होतो. रस नसतानाही जो जप चालू ठेवतो तोच पुढे नामरसात न्हाऊन निघतो. प्रिय श्रोते हो, अडथळे आले की थांबू नका. ते तुमच्या प्रगतीची चिन्ह आहेत. प्रत्येक अडथळा ओलांडताना साधक अधिक स्थिर, अधिक नम्र आणि अधिक शांत होत जातो. म्हणून जप थांबू नका, हाच उपाय आहे. निष्ठेने, शांततेने आणि भगवंतावर विश्वास ठेवून नाम घेत रहा. जपात अडथळे नाहीसे होत नाहीत, पण नामामुळे आपण त्यापेक्षा वर उठतो. चला तर आजचं चिंतन एका वचनाने संपवूया. अडथळे येतीलच, पण नाम चालू ठेवा, कारण नामच अडथळ्यांच्या परीकडे नेतं. राम नाम, विठ्ठल विठ्ठल, श्रीकृष्ण हरी. आशा आहे आजचा हा पॉडकास्ट आपल्याला नक्कीच आवडला असेल. आमचा पॉडकास्ट पाहण्यासाठी आपला धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढील आध्यात्मिक संदेशासह. तोपर्यंत ओम शांतिः शांतिः शांतिः.